अरे मंडळी, काय चाललंय? आज आपण करणार आहोत गावरान सोड्याचं कालवण. इतकं कडक की खाल्ल्यावर कोणी पाणी मागितलं तर घरातलं पाणी नाही, पाटच उचलून देऊ. सोडे 2-3 वेळा धुवून घ्या. पहिल्या धुण्यामध्ये ते इतके रडतात की वाटतं लग्नातला भात जळला की काय. गरम पाण्यात अर्धा तास भिजू द्या. सोडे भिजले की दिसतील जसे नवरदेवाची सगळी मावशी अंगणात उशिरा बसते तसं. कढईत 2 पळी तेल, त्यात कांदा टाकला आहे. तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा. कांदा ब्राऊन झाल्यावर टोमॅटो टाका. नाहीतर कांदा म्हणतो, मी इतका वेळ तळलो, आता माझ्या जोडीला कोणी नाही का? आता मसाले, हळद, धना पावडर, जिरे पावडर, काश्मीरी तिखट आणि वरून कोल्हापुरी हाताचा तडका. थोडं जास्त तिखट टाका, नाहीतर सोडं म्हणेल माझ्या नावाला शोभत नाही. आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट. हे टाकलं की सुगंध असा उडतो की शेजारचा बाबूबाई शिंकून म्हणेल, काय रे कालवण की बारूद? मसाले शिजण्यासाठी थोडं गरम पाणी, मग भिजवलेले सोडे टाका. नीट परतवून घ्या आणि आता भरपूर गरम पाणी, चवीनुसार मीठ आणि उकळी आल्यावर 20 मिनिटं शिजू द्या. गावरान सोडा हे पटकन शिजलं तर ते पुणेरी झालं म्हणायचं. आणि तयार कोल्हापुरी कडाक्याचं झणझणीत, लोणचं सुद्धा लाजेल असं सोड्याचं कालवण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नाहीतर सोडा रात्री स्वप्नात येऊन म्हणेल, अहो कालवण खाल्लं की नाही?